नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. भारतीय रेल्वे तर्फे टेक्निशियन करता इथं भरती निघालेली आहे. त्यासाठी टेक्निशियनसाठी टेक्निशियन ग्रेड 1 साठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं टेक्निशियन ग्रेड 3 करता वॅकन्सी असणार आर-आर-बी कडून. ओके. त्यासाठी आपल्याला मित्रांनो रेल्वेकडून जी वॅकन्सी असणार आहे 6180 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. BSc वाले अप्लाय करू शकता आणि आय-टी-आय वाले इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आपल्यासाठी टेक्निशियनसाठी मित्रांनो. ओके. तर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. पगार किती असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ऐकून घ्यायची. लगेचच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. ही जी वॅकन्सी असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्डकडून वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंटसाठी नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. सेकंड नंबरची 2 नंबरची नोटिफिकेशन असणार 2025 साठी. रिक्वायरमेंट जी असणार टेक्निशियनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलेलं आहे त्यांनी कॅन्डिडेटसाठी. पोस्ट टेक्निकल ग्रेड 3 अँड आपल्याला टेक्निकल ग्रेड 1 साठी तर वॅकन्सी असणार आहे. सिंगल गिव्हन बिलो. ओके. त्याच्यासाठी आपल्याला सबमिटसाठी ऍप्लिकेशन सबमिट करण्याची दिनांक असणार लास्ट डेट 28 जुलै 2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून घ्यायचे आहे. ओके. आपले ऑनलाईन फॉर्म चालू झाले नाही अजून, चालू आहे बाकी आहे अजून. ऑनलाईन आपले फॉर्म चालू होणार आहे 28 जून 2025 पासून. ओके. तर आपल्याला क्लोजिंग डेट जी असणार आहे 28 जुलै 2025, म्हणजे आपल्याला एका महिन्याची इथं कालावधी असणार आहे. त्यासाठी नेम ऑफ द पोस्ट असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर सॅलरी किती असणार ते दिलेलं आहे. 7 CPU किती आपल्याला किती पगार मिळणार आहे, मेडिकल स्टँडर्ड्स. त्यानंतर एज क्रायटेरिया काय असणार आहे, अप्रॉक्स आपल्याला किती वॅकन्सी असणार आहे, टोटल दुखा पदं मिळून किती वॅकन्सी असणार आहे दिलेली आहे. आता टेक्निशियन ग्रेड ग्रेड एक असणार आहे सिग्नलसाठी. याच्यासाठी 5 आपल्याला लेवल असणार आहे. 29,200 पासून आपल्याला सॅलरी स्टार्टिंग होणार आहे बेसिक पे. B1 आपल्याला मेडिकल स्टँडर्ड असणार आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. टोटल 180 वॅकन्सी असणार आहे. टेक्निशियन 3 साठी ग्रेड 3 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लेवल 2 असणार आहे. 19,900 पासून आपल्याला सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एकूण 6,000 वॅकन्सी असणार आहे. टोटल ऑफ वॅकन्सी 6,180. ओके. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया. याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेटसाठी तर अलॉटमेंट दिलेलं आहे अप्लाय करण्यासाठी. ओनली आर-आर-बीचे आपल्याला लेवल पे असणारे सॅलरी वगैरे पण लेवल पे वगैरे दिलेले आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला इथं भरायची आहे. ओके. 28 तारखेपासून याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन मस्ट लेवल पे सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर आपल्या कॅन्डिडेट्सला स्ट्रॉंगली फॉर प्रायमरी डिटेल आपल्याला भरावे लागणार आहे. आधार कार्ड वगैरे ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला जे पण डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून टाकायचं आहे. 100 नॉन आधार कार्ड वाले वगैरे जे काही असेल ते इथं दिलेलं आहे मित्रांनो. आपल्या टेक्निशियनसाठी वॅकन्सी असण्याप्रमाणे मॅच झालेले पाहिजे आपण 100%. ओके. अपलोड केलेलं पाहिजे आपण. ओके. अपेंडिशिप त्यामुळे झालेली असेल तर. त्यानंतर आपल्याला दिलेली मित्रांनो याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी कोणत्या कोणत्या ऑल इंडियासाठी वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये आर-आर-बी कडून. तर तुम्ही बघू शकता आता अहमदाबाद, अजमेर, बेंगलुरू, भोपाळच्या वेबसाईट वेगळ्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं. जे पण आपल्या राज्याची वेबसाईट असेल तिथून आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. बिलासपूर, छत्तीसगड, चेन्नई, गुवाहाटी, जम्मू, श्रीनगर, कोलकाता, वलाड, मुंबई, मिर्जापूर, पटना, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद. ओके. अशा प्रकारे इथं वॅकन्सी हे आपल्याला वेबसाईट लिंक वगैरे दिलेलं आहे. याच्यानं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून घ्यायचे आहे. या 28 तारखेपासून आपले फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो. ओके. त्याचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पण आपण आणणार आहे 28 तारखेला. तोपर्यंत आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करायचं आहे व्हिडिओला आवडला असेल लाईक करायचे आहे, जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करायचं आहे. ओके. आणि आपल्याला चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि तुम्हाला जी PDF लिंक डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम, फेसबुक आयडीवरून डाउनलोड करून घ्यायची आहे. जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करा व्हिडिओला, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.